आम्हाला आमच्या कामाची पोचपावती मतदानातून मिळेल। आमच्या सर्व आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे। मतदार आम्हाला चांगल्या मताने निवडून देतील। तसेच रात्री माझ्या मुलाच्या गाडीवर हल्ला झाला आहे, त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्याचा मित्र रुग्णालयात दाखल आहे। वातावरण बिघडू नये म्हणून मी पोलिसांचं ऐकून शांत आहे। निकालाचे जे काय होईल ते पुढील 23 तारखेला कळेल, अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे। मतदानाला जाण्यापूर्वी त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। च्या गाडीवर जो हल्ला झाला त्या संदर्भामध्ये सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। मुलाबरोबर जो काही त्याचा मित्र होता तो आता सिग्माला ॲडमिट आहे आणि याची पोलिसांनी दखल घेऊन मला आश्वासित केलेलं आहे की आम्ही याचे तपास लावू, आरोपीला पकडू। म्हणून वातावरण बिघडू नये यासाठी मी कोणताही पाऊल न उचलता पोलिसांना सहकार्य करण्याचं ठरवलं आहे। अंबादास दानवेने असा आरोप केला की एकतर तुम्ही हे स्वतःच करून घेतलं असेल किंवा कालीचरण महाराजांमुळे मराठा समाजात नाराजी होती, त्यातल्या एखाद्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली असेल। अंबादास दानवेने आता फक्त त्या काय शिंदेंची दलाली करायचं काम हाती घेतलेलं आहे, म्हणून त्याच्याकडं असे बिचूक आरोप करण्यापेक्षा दुसरं काही उरलेलं नाही। त्यांनी दिलेला उमेदवार जो पैसे देऊन ज्यांना तिकीट दिलेला त्याचं आता काय होईल ते तुम्हाला 23 तारखेला कळेल। ओके, येस, थँक्यू सर। साठी प्रत्येक नागरिक हा अत्यंत उत्साहात आणि जोशात मला मतदान करायचं या भावनेतून आज समोर येते। मला वाटतं महायुतीच्या काळामध्ये झालेली जी काही कामं आहेत त्याची पोचपावती आम्हाला या मतदानाच्या माध्यमातून मिळते। मला मतदान करायचं 100% मतदान झालं पाहिजे। हे जे वारंवार शासनाकडून असेल, सरकारकडून असेल किंवा इतर राजकीय नेत्याकडून असेल त्या सर्व आव्हानाला आज प्रतिसाद मिळतोय। मी आता मतदानाला चाललोय। मला वाटतं या मतदारसंघामध्ये मला माझे जे मतदार आहेत ते चांगल्या मताने निवडून देतील। माझ्या केलेल्या कामाची पावती मला मिळेल। निश्चित त्यांच्या सेवेसाठी पुन्हा मी या 23 तारखेला रुजू होईल एवढं मात्र निश्चित आहे। रात्रीच्या हल्ल्याबद्दल काय सांगाल?